श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15 समास 9. पिंडोत्पत्ती निरूपण. चारही खाणींमध्ये जन्म घेणारे जे प्राणी असतात ते पाण्यापासूनच वाढतात. आपण मागे पाहिलं, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणी आहेत. मानवी शरीराच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुषांची रेत रक्तामध्ये मिसळतात. रक्त रेताच्या संयोगाने अन्नरस आणि देहरस यांची मूस तयार होते. ती मूस किंवा तो पिंड हळूहळू वाढत जातो. त्यातील जे कोमलपण असतं ते कठीण बनत जातं. जीवनरस सर्व अवयवांमध्ये पसरतो. संपूर्ण शरीर तयार झालं की ते बाहेर येतं, पण बाहेर आल्यानंतर कुबुद्धी वाढत जाते. झाडाचे जे शेंडे असतात ते वरच्या दिशेने वाढत जातात, तसं अंतरात्म्याच्या दिशेने आपला प्रवास होणं खरं तर अपेक्षित आहे, पण तसं घडत नाही. देवानी जन्माला घातलं म्हणून येतात आणि उगीच जगून अखेर निघून जातात. खरी उपासना कोणती हे सांगताना समर्थ म्हणतात, विश्वावर आपलेपणाने प्रेम करणं ही खरी उपासना. जो भेटेल त्यावर प्रेम करणं, कोणालाही न दुखावणं ही उपासनेची 2 मुख्य अंग आहेत. अंतरात्मा नाही अशी कोणतीही जागा नाही. या कारणाने ठिकठिकाणी भगवंताचीच सत्ता काम करते आणि हीच उपासना उपासकाला मूळ मायेच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोहोचवते. नाना शास्त्र अंतरात्म्यातनं प्रगट होतात. विविध शास्त्रांचा उगम अंतरात्म्यातूनच होतो. व्यवस्थित, अव्यवस्थित, नियमित, अनियमित हे प्रकार ज्याच्या त्याच्या कर्मानुरूप घडत असतात. पंचभूतांचा पसारा बाजूला सारावा, आत्महित करून देणाऱ्या महावाक्याचा अर्थ पाहावा, त्यावर मनन चिंतन करून आत्महित साधावं. स्टार नोट. स्वामी विवेकानंद म्हणतात, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशामध्ये अद्वैत वेदांतच उद्धरून जाण्याचा एकमेव मार्ग आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.